एवढं वर्ष झालं लग्नाला मी नाही कधी असे कपडे घातले. ये नेबळट पाटा सत्याला ना म्हणून वाचलीस, नाही तर तुझी काही खैर नव्हती बघ. सांगितलं तर तुला सत्याच्या जवळ जायचं नाही म्हणून, तरी बी हानी म्हणून साजरा करून आलीस होय. नाही मजा मारून आलीस ना बाहेर. आता बघ समधी मजा कशी बाहेर काढते ती. जरा धीर धर, कसा दंगा घालते का नाही बघच. मी सत्य बोलले वाटतं मास्टर. म्हणजे रे कशाला तू काम करायला लागलीस? अजून तुझ्या हाताची मेहंदी पण निघाली नाही, काही नाही. नवीन नवरी फेस की अजून पण. ए सपने तुला काय अक्कल आहे का ग? हा ए सपने उठ, तू ती सगळी आवरा की पटपट काम. म्हणजे तिला जरा करू दे की नाश्ता, तिला ड्युटीवर जायचंय. हा बस म्हणजे रे सत्य आला आता नाश्त्याला. प्लीज घे, मी दुसरी घेते. तुला ड्युटीवर जायचंय ना. मम्मी का ग तू का की त्या घेतील की नंतर? मम्मी अजून चिडलास माझ्यावर? हे बघ मम्मी, जे काय झालं त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागतो. खरंच सॉरी. सत्या माफी मागायची काही गरज नाही. आई आहे मी तुझी, आणि तसं बी आईचा राग जास्त टिकत नाही आपल्या कोकरावरती. काय झालं सत्या? माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये. झालं ते झालं. चला नाश्ता करा. माया तू नाही का नाश्ता करणार? सगळे डिश आण नाश्त्याची. मंजू खाऊन घे. सत्या म्हणजे तसे बी आता तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही. म्हणजे इथं हक्काचं घर आहे, हक्काची खोली तुमची, तिथंच भेटा ना तुम्ही. हा करा नाश्ता. हॅलो हॅलो तात्या. हा अरे मला तुझी बाईक मिळेल का? गाडी कशाला? अरे ते की तू पाडशील. अजून नाही पाडत मी, मला येते की चालवता. पेट्रोल संपलं तर? मी भरतो पेट्रोल. पोलिसांनी पकडलं तर? काय पकडत पोलीस? म्हणजे आहे की पोलिस. हा तू नको टेन्शन घेऊ. तू मला दे की जरा बाईक. हा माझं पर्सनल काम नाही. हा ठीक आहे ठीक आहे. आलोच. थँक्यू. चल निघते मी. हा बाय. डीजा ती चालली. डीजा आपण कशाला मध्ये? तू इकडे इकडे इकडे. आमरे काय लगेच जायचंय का तुला? अरे हो बाबा, आधीच एकतर उशीर झालाय. आता 5-10 मिनिटात निघालं पाहिजे मला. आधीच इथं लय उशीर झालाय. उशीर झालाय ना तुला? मग मी सोडतो तुला. अरे तिची काहीच गरज नाही. मी जाते एकटे, रिक्षाने पोचते मी बरोबर. रिक्षाचा संप आहे आज. मोबाईलवर बघितलंय मी संप आहे. हा तुला रिक्षा मिळेल नाही मिळेल त्यापेक्षा मी सोडतो की तुला बाईक ना. अरे पण आपल्याकडे कुठे बाईक आहे? आमरे अगं तू त्याचा विचार करू नका. बाप तुला पोचायला उशीर होईल. त्यांनी त्याच्या मित्राची मागवली वाटतं. हो हा मी मित्राची गाडी मागवली. घामरे एवढं म्हणताय तर जा की. तुला असं बी उशीर होतोय ना का? मग आणि दुसरं कोण आहे तेव्हा? दानाजी रावच आहेत. जा चल चल बाबा लवकर. आता लवकर ये तांडे. एन्जॉय. हाय का आता इंटरव्ह्यू देण्यात काय एन्जॉय करण्यासारखं असते? नाही
त्याचं म्हणणं आहे का ते चालू तर ना हे तांड्या निघ चाल तुझं काम. मी गाडी घेऊन परत आलो की फोन करतो. निघ पाडू नको हा? निघ. आमरे बस. अरे डीजे ती काही कार आहे वे, तू सुरू तर कर आधी, मग बसते की मी. होय होय. तुझी बॅग ठेवायची का? नाही राहू दे. हळू की. काय नाही ते आज चप्पल घातली ना त्यामुळे जरा स्किप होत आहे. बाकी काय नाही. आता चालू करतो. डीजा येते ना तुला? वय वय तू टेन्शन नको घेऊ, येते की मला. होणार आहे की नाही आजच्या चालू रे? नाही होईल की होईल सुरू होईल. तू नको काळजी करू, तुला येत पोचवतो मी. अरे डीजा, अरे मला इंटरव्ह्यूला नुसतं पोहोचायचं नाही, सुखरूप पोहोचायचंय. थांब आता किक मारून चालू करतो. होईल चल. मी जाऊ का डीजा? आतोबा, आव लवकर या. अहो धनंजयराव, तेजा लागलं काय र? वय वाईच लागलं. वाईच जास्त नाही, खर्चटलंय जास्त काही नाही. नशीब जास्त लागलं नाही. आई मला आता लय उशीर झालाय, माझी मी निघते पुढं. हा वय बाय. अगं नाही बघ आता चालू करतोच की. आहो राहू दे धनंजयराव, असं तिला उशीर झाला, जाईल तिची ती. राहू दे तुम्ही. सांगितलं तर तुला सत्याच्या जवळ जायचं नाही म्हणून, तरी बिहानी म्हणून साजरा करून आलीस. लय मजा मारून आलीस ना बाहेर. जरा धीर धर, कसा दंगा घालते का नाही ते बघच. सत्या म्हणजे तसे बी आता तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही. म्हणजे इथं हक्काचं घर आहे, हक्काची खोली तुमची, तिथंच भेटा ना तुम्ही. मम्मी साहेब अशा दुटप्पी का वागतायत माझ्याशी कळत नाही. त्यांच्या डोक्यात पहिल्यासारखं काहीतरी वाईट शिजल नसेल ना. सावध राहायला पाहिजे त्यांच्यापासून. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. हा सर. काय कुठे लक्ष आहे तुमचं? मुका मला कोर्टात हजर करायला वेळ का लागतोय? आणि तुम्ही 2 दिवसानंतरची तारीख कशी काय घेतली? परवाची तारीख मिळाली सर. अहो तेच म्हणतो मी, हा हलगर्जीपणा आहे वाघमारे. तुम्हाला माहिती आहे ना, आरोपी अटक झाल्यानंतर त्याला 24 तासाच्या आतमध्ये कोर्टात हजर करायचं असतं. तुमचं ना खरंच कामात लक्ष नाहीये, आणि हे मी अजिबात खपून घेणार नाही. मुकादम साहेबांचा अरे तुमच्या साहेबाला काय कस्टडीत बेल मिळाली का? ही घोषणाबाजी चालणार नाही. चला बाहेर वा, बाहेर वा. हो साहेब, तुम्ही ज्यांना आता अटक केली ना ते उद्याचे नगराध्यक्ष आहे. आणि ह्याच ठिकाणी ह्याच हातानं सिलेक्ट ठोकायचं. तुम्हाला एवढं लक्षात राहू द्या. म्हणजे अहो पक्षाने साहेबांचा चेहरा फिक्स केलाय नगराध्यक्ष पदासाठी. साहेब घ्या पेढे, घ्या. नको तुमचं पेढा नको पेढा. अहो घ्या हो साहेब. अहो तुम्ही तरी घ्या साहेब. दादा तुम्ही घ्या. मॅडम तुम्ही घ्या पेढे. महत्वाचं काम केलंय साहेबांना अटक केलं तुम्ही. खावा पेढे, खावा, घ्या.
अहो घ्या हो साहेब पेढे घ्या. पेढे सर त्याच्यात काही विष टाकून नाही दिलेलं आहे. घ्या घ्या घ्या. अहो घ्या हो पेढे घ्या. राजकारण आहे हे. इथं कोण कशी कधी कोणाची हात मिळवणी करेल काही सांगता येत नाही. उद्या न जाणून तुमचे तात्या साहेबच येतील मला जामीन द्यायला आणि सोडवून घेऊन जातील. ओ मॅडम घ्या की पेढे घ्या ना. अहो घ्या आनंदाचे पेढे आनंदाने घ्या आनंदाने खा. मेवणे घुसकुटेला भरवा की पेढा पैदाचे हे काय मग घ्या. अहो घुसकुटे साहेब तुम्ही खाताना लय सुंदर दिसता बर का. अरे वा घुसकुटेचं पोट बाकी कसं हरतंय. हो मम्मी मग तुम्ही खरंच त्या ऍक्सिडेंटल जाऊ काय आणि सत्यभोजनना हनीमून करू देणारे व्हायचं. मम्मी मग तुम्ही तर त्यांना घराबाहेर काढणार होता ना. काय चाललंय तुमचं काय करताय हे असं मध्येच. म्हणजे त्यांना आता पुढे जाऊन बाळवी होईल गुंडच देतील. बया बारशीच्या भोगऱ्या बी तुम्हीच वाटाल. बारस बी तुम्हालाच करायला लागेल बघा. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी कान्हा घ्या कोणी मुकुंद घ्या कोणी कोणी कवापासून पिरपी 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 लावलीस ग नाही असं बितकाल जाऊन अर्ध सांगत खूप फुटली. थोपा तुझं मटक्याच असतं का नाही कवाच फुटलं असतं. त्या आधी समजा डोकं तापले आता लय तापू नको का तुला सांगायला लागले. सॉरी सॉरी सॉरी. काँग्रेसलेसन काँग्रेसलेसन. फुकटी कक्षाला आली हिला काय काँग्रेसचं तिकीट मिळालं काय. नाही नाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणते अभिनंदन. अभिनंदन. तोंड गोड करा. ही घ्या तोंड गोड करा. अभिनंदन अभिनंदन. फुकटे ही काय नाटक लावले पेढा कशाला भरावायलीस. हाय का आता म्हणजे मला विचारायचंय कशासाठी म्हणून तुम्हाला काय ठाव नाही. अहो आता तुम्ही आजी होणार तुमचं चित्तरकार आजोबा होणार ही सपनी काकी होणार तुमची सवे कवी आत्या होणार आणि म्हणणं गावे. हा हे शिपुर्डे जी काय बोलायचंय का नाही क्लिअर बोल. उगा तोंडा मागणं गाज घेऊ नकस. बरं आता जी काय असेल का नाही ती स्पष्ट सांगते. वाईट सरग तुझ्या लेकानी आणि माझ्या भाचीने आपल्या नाकावर ठिच्चून हनीमून साजरा केला आणि तू बसली आहेस इथं गमजा मारत. तुला कसं कळलं. या सपनेनं सांगितलं ना. कसं काही तुझ्या पोटात त्रास नाही का. जरा कोणी काही विचारलं नाही सांगून समजा रिकामी होती. एक नंबरची चोंबडी आहे सोंबडी आणि घरातल्या गोष्टी बाहेरच्या माणसाला कशाला सांगते का. खा पेढा खाते ना खा पेढा खा. बाहेरची माणसं म्हणजे काय ग. हा बाहेरची माणसं म्हणजे काय म्हणजे माझी बी भाची आहे आणि त्याच्यामुळं ह्यो मॅटर माझ्या बी घरातला आहेच की. तिच्यावर कशाला राग काढतेस ग. स्वतःत काय कामाची नाहीस ती सांग की. अगं तुझ्या डोळ्यात देखत तुझा लोक माझ्या भाचीला घेऊन बाहेर गेला बी आणि हनीमून साजरा केला बी. ना तुला तुझ्या लेकाचं लगीन थांबवता आलं ना हनीमून थांबवता आला. नुसतं आपल्या राजकारणी असल्याचं तोरा मिरवते असते आणि काय सांगाय गेलं की आपली फिन करायची. ये फुकटे माझ्या घरात येऊन माझं तोंड चालवायचं नाही. आणि निदान लगीन थांबवण्यासाठी मी प्रयत्न केले. तू काय केलंस का. बघितलं की तू काय केलंस ते. तुझ्या त्या खुळसाट भावाला बोलवून घेतलंस आणि समजा पिल्यांवर पाणी फिरवलं. अगं मेहंदीच्या दिवशी मंजीला मी गायब केली. मी ऐका ध्यानात. ये फुकटे मी काही नाही विसरली पण तू विसरलीस. मला लय ऐकवतीस ना. तुझ्या लेकाच्या गोष्टी बोल की. तुझा लेक लग्नाला तयार झाला असता का नाही तर येण्यात आली नसती. तुला तर तुझा लेक काही सांभाळता आला नाही त्याच्यामुळे जेला जावं लागलं आपल्याला. हे विसरून गेलीस का तू. हा मला ऐकवतीस. सुरवीन बाई हे बघ जेवढ्या चुका माझ्याकडनं झाल्या ती का नाही त्याच्यात चौपट चुका तुझ्याकडनं बी झाल्या त्या. होय ना. मग ही तुझं थोबट घेऊन येता यायचं नाही. मम्मी साहेब काहीतरी करा मदत करा काहीतरी करा म्हणून. लई तुझं एक डोकं चालतं का नाही. मग आता तुझं तू डोकं चालवायचं. इथं माझ्या दारात मत मागायला यायचं नाही काय. चुकलं माझं. मी तुला मदत मागायला आली ती. आता नाही येणार इथनं पुढं. जी काय असेल का नाही
ती मी स्वतः करून दावेन. हे रत्न काटे काट्यानं काटा काढून दावणार म्हणजे दावणार. तुझी नक्का एवढी मी मदत घेणार नाही, अजिबात येणार नाही तुझ्या दारात. यायचंच नाही माझी मदत मागायला. चल निघ. बलमा हे बघ, ही प्रचाराची यादी आहे. त्यात तात्यासाहेब कुठं जातील, कुणाला भेटतील, त्यांचे इंटरव्ह्यूज, या सगळ्याचं टाइम टेबल आहे. ही यादी प्रत्येक कार्यकर्त्याला दे आणि ज्या वॉर्डात तात्यासाहेब जातील तिथे आपला प्रत्येक कार्यकर्ता हजर असलाच पाहिजे. हे सगळं नियोजन तू स्वतः लक्ष घालून करून घे. हे घे. चल बघ की आवाज वाढवू. आता बातमी नगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकाविषयी. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सातारा नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीख उद्या जाहीर होणार. यावेळच्या निवडणुकीत तात्यासाहेब मोहिते विरोधात सयाजी मुकादम अशी काट्याची टक्कर होणार आहे. धन्यवाद. चौथा विषय, उद्या निवडणुकीची तारखा जाहीर होणार आणि आपल्या भावाला म्हणजे सत्यजित सुर्वेला फायनली तिकीट मिळणार आणि आपला भाव प्रचंड 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 मताने निवडून पण येणार. दंटे डटन टिळी गेली, दंटे डटन टिळी गेली, दंटे डटन टिळी गेली, दंटे डटन टिळी गेली. आता सत्यदादाचा असा प्रचार करायचा आपण, अख्ख्या सातारा सत्यदादाची हवा झाली पाहिजे. बोला सत्यदादाचा, सत्यदादाचा. शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, तुमची एक्साइटमेंट समजते मला आणि थँक्यू, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय. पण एका बातमीने एवढं हुरळून जायची काही गरज नाही. हे बघा, तिकीट कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे तात्यासाहेब ठरवतील आणि जेव्हा तात्यासाहेब येतील तेव्हा ते स्वतः निर्णय घेतील. आपण फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, पक्षाला 100% द्यायचं आणि ज्याला कुणाला तिकीट मिळेल त्याला जिंकून आणण्यासाठी जीवाचं रान करायचं. कळलं का? हा, चला आता कामाला लागा. मम्मी कोणीच नाही रूम मध्ये. काय करायचं आपण आता? फुगडे खेळायचे. खरं काय काहीतरी वेगळंच असते तुमचं. बघ बघ आपण जातो जातो आपलं खेळायला. म्हणून करतोय बघ तक्री हा नक. चल नाकल शेंडा हमला कुठली काय फुगडे खेळायला का आपण इथं? तुम्ही तर म्हणलं. जा इथं दरवाजावर पाय ठेव, मी येते का बघ. तर मी माझं काम करते. नाही नको नको, मी तुमच्या ओढ नसलं का नाही. तुम्ही असे एकदम कवरे बवरे होता. हा नक नाकात शेंडा मला कावरी बारी होती ती. जा काम करणे तरी थत्र ती. जाणते गालीस का माझ्या माग इथं पाय ठेवून दे की. नाही कोण नाही तिकडे, कोण नाही. बघू काय बघते. तुम्हाला बसणार येतो आणि बसला तरी कसं दिसेल ते. हा ना नाकात शेंडा जास्त फालतू ड्रेस मिक्सला घालते. ये सत्तन तर निवडला गिफ्ट दिला ना. बघ ह्याची कशी शाळा करते ती. बया काय करणार आहे असं बघशीलच. त्या नेबलेटला दरडाऊ सांगितलं तरी ती जुमानली नाही. आता माझ्या शबुदा बाहेर जाताना 10दा विचार करल बघ.
त्या आगीची धग कायम तिच्या ध्यानात राहील. ड्रेस घालते. मम्मी साहेब मम्मी साहेब काय केलं तुम्ही हे? मंजू वहिनी काय करते हो? सरका बाजूला. मंजू वहिनी उठा ना, मी सांगते ना तुम्हाला. मंजू वहिनी उठा ना. अहो मंजू वहिनी कशाला असं केलं? हात बघा किती जळलेत ते, किती भाजलेत हात बघा. मम्मी तुम्ही तरी कशाला करत असं? मला तर वाटले तुम्ही बदलला असाल. तुम्ही काय बदलणाऱ्यातलं नाहीयेत. हे सगळे का बस. मी काय करायचं काय नाही तुम्हाला नको शिकूस. अहो काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्हाला काय शिक्षा द्यायची होती ती मला द्यायची होती ना. सत्याने किती प्रेमाने दिला होता मला एवढा ड्रेस. एवढा जाळला. मग हीच तुझी शिक्षा असं समज. हजारदा सांगून पण माझ्या लेकाच्या जवळ गेलीस ना तू. रात्री अपरात्री त्याला घेऊन बाहेर गेलीस ना. हनीमून केलास ना तू. तुला काय वाटलं? तुझ्या मनात येईल तशी वागशील तू. माझ्या शुभता बाहेर जाशील आणि तरी बी शांत बसेल. येणे बिळट ही फक्त सुरुवात आहे. तिथून पुढं ध्यानात ठेव. जेव्हा जेव्हा तू त्याच्या जवळ जाशील का नाही तेव्हा तेव्हा मी समजा असं करत राहील. हे ध्यानात ठेव.